ताई, मला जमणार नाही उद्या कामाला यायला. माझ्या लेकीला घेऊन जायचं आहे तिला सासरी सोडायला. तनूने कपडे वाळत घालता घालता जरा दबक्या आवाजाने मला सांगितले. कारण आता सुट्टी मागितली तर मॅडम माझ्यावर चिडतील. कारण कोणत्या पण कारणावरून या महिन्यात खूप सुट्ट्या झाल्या आहेत. त्यामुळे सुट्टी कशी मागायची हा प्रश्न कदाचित तिला पडला होता. आता पगारातील पैसे नक्कीच कापणार ताई मनाशी बोलत होते. इतक्यात मॅडमच्या बोलण्याने तनूच्या मनातील चालू असलेल्या विचारांची लिंक तुटली. अगं पण तू परवाच म्हणाली होतीस ना, मी पोरीला सासरी पाठवणार नाही. तिला खूप तिच्या सासरी त्रास आहे. माझी लेक काय मला जड नाही म्हणजेच लगेच काय झालं? मॅडम तनूला म्हणाल्या. ताई, ही कहाणी फार वेगळ्याच थराला गेली आहे. म्हणजे काय गं? मी तुम्हाला नंतर सांगेन. अगं माझी काही मदत हवी असेल तर मला सांग. माझ्या आहेत ओळखी, आपण करू काहीतरी. अगं त्यामुळे उगाच कशाला लेकीला आगीत लोटतेस? ताई, म्हणून तनूने डोळ्याला पदर लावला. तनू गेली 7-8 वर्ष झालं माझ्याकडे काम करत आहे. खूप गरीब, मनमिळाऊ, अगदी विश्वासू बाई. नवरा सफाई कामगार आहे. 2 मुली, 1 पोरगा. बिचारे कष्ट करून खातात. ते कोणाच्या अध्यात ना मध्यात नसतात. ते गरीब आहेत पण खूप स्वाभिमानाने जगतात. मुलंही तशीच आपल्या आई-वडिलांच्या परिस्थितीची, कष्टाची जाण ठेवून शिकत असतात. तसंच ते परिस्थितीशी जुळवून घेत असतात. आता मोठी मुलगी मोनिका वयात आली होती. एक पैसा जमून तनूने तिचं लग्न करून दिलं होतं. तसेच नात्यातले जवळचे स्थळ मिळाले होते. सगळे मानपान व्यवस्थित, म्हणजे आपल्याला जमेल तसे आपल्या परिस्थितीनुसार केले होते. मुलीची येती जाती, रीतभात, संवाद तनूने अगदी सर्व खूप छान केले होते. आणि मी देखील गेले होते की लग्नाला. मी तर म्हणाले सुद्धा तनूला, अगं किती हौस आहे तुला, सगळं किती छान, अगदी व्यवस्थितरित्या पार पाडतेस. तेव्हा ती म्हणायची, अहो ताई, आपल्या लेकराचे आपणच हौस नाही करायची तर मग दुसरं कोण करणार? आणि असेच दिवस पुढे जात होते. मुलगी सुखाने सासरी नांदत होती. तनूने पण तिचे भरभरून कौतुक करत असायची. एके दिवशी तनूला सकाळी जरा कामावर यायला उशीर झाला होता आणि आल्यावर म्हणाली, ताई, मला जरा आज यायला उशीर झाला बरं का, पण मी पटापट कामं करते. आणि ती लगेच कामाला लागली. मी पण तिला काही बोलले नाही, पण आज जरा ती मला काळजीतच वाटत होती. मी तिला विचारले, अगं काय झालं गं? काही प्रॉब्लेम आहे का? सगळं ठीक आहे ना? काही नाही ताई, ते नेहमीचंच आहे. हातामधील कामं ती आवरत म्हणाली. म्हणजे माझा परत संशय येत असलेला प्रश्न. ताई, माझी सगळी कामे आवरल्या आपण नंतर बोलू. आणि नंतर उगाच कामाला उशीर होतो. तशी ती तिच्या कामाच्या बाबतीत खूप सिरियस असते. तिने हाती घेतलेलं काम ती पूर्ण करत असायची. परंतु तिने कामामध्ये कधी मोजमाप केलेच नाही. मुख्य काम सोडून ती कधी टाइमपास करत नव्हती. मोजून मापून काम करणं हे तिच्या स्वभावातच नव्हते. आणि हातात सरशी तिने नसलेली कामंसुद्धा उरकून घेत असायची. उगाच ती फाजील बडबड करत किंवा कामाव्यतिरिक्त बोलत नसायची. त्यामुळे मला तिला माझ्याकडे काम नाही अशी म्हणण्याची वेळ तिच्यावर कधीच आली नाही. तिच्या या स्वभावामुळे, तिने घातलेल्या अटींमुळे मला थांबून राहणे आवश्यक वाटत होते. त्यामुळे माझी उत्सुकता मात्र अजूनच वाढत होती. तनूची सगळी कामे व्यवस्थित झाल्यावर गरमागरम पोहे आणि चहा तिच्यापुढे मी सरकवला आणि म्हणाले, बोल आता. तनू बोलू लागली. तनूने आपली सगळी कामे उरकून चहा आणि पोहे खात आपली सर्व कर्मकहाणी सांगायला सुरुवात केली होती. ताई, तुमच्याकडे मी किती दिवसापासून काम करत आहे. मी कशी आहे, माझं घरदार, पोरं सोरं तुम्हाला सगळं माहिती आहे, हो ना? हो, मला सगळं माहीत आहे. मग काय झालं? मी विचारले. ताई, लेकराला मोनिकाला सासूनं घालून दिलं होतं. हो, काय? मी क्षणभर विचारातच पडले. अचानक असं कसं? हो ताई, आहे तिची सासू म्हणाली. तुमची मुलगी खूप वाईट चालीची आहे काय? माझ्या हातातले भाजीचे भांडे सटकले. बापरे, एवढी गुणाची मुलगी होती.
तिची तिने कधी मान वर करून सुद्धा बोलली नाही. असं घडलं तरी काय आहे? आणि ताईसाहेबांच्या खोलीचं दार लावून घ्या, असं मी बोलता बोलता म्हणाले. मी जाऊन शशांकच्या खोलीचे दार ओढून घेतले. तशी तनू सांगू लागले, अहो ताई, मोनिकाला दिवस गेले आहेत. बापरे, अगं तिचं वय काय आहे? फक्त लग्न होऊन 6-7 महिने झाले आहेत आणि लगेच हा काय उद्योग मागे लागला? तेच तर आहे ना ताई, इथे तर घोडं पेंड खात आहे. पोरीला बरं वाटत नाही. तिच्या सारख्या उलट्या होत आहेत आणि तिला खाल्लेलं सुद्धा पचत नाही. म्हणून तिचा नवरा तिला दवाखान्यात घेऊन गेला होता. वाटलं काहीतरी अरबट चरबट खाल्लं असेल म्हणून पचलं नसेल. हवा पाण्यात बदल झाला आहे का ते बघावं. डॉक्टरांनी तपासले. तिची सासू पण तिच्यासोबत दवाखान्यात गेली होती. डॉक्टरांनी तर पाळी कधी आली हे असे सगळे प्रश्न विचारपूस केली होती. तर ताई माझ्या मुलीने सगळं काही खरं सांगितलं. तर ताई मोनिकाची सासू दवाखान्यातच ओरडू लागली, ही मुलगी लग्नानंतर बाजूलाच बसली नाही. म्हणजे काय की तिच्या माहेरहून तिचे पाप घेऊन आली आहे की काय? आणि माझ्या मुलाच्या गळ्यात बांधायला निघाली आहे. माझी मुलगी तिथेच बेशुद्ध पडली. माझी मुलगी बाजूला बसत नाही तर लगेच तिला दिवस कसे काय गेले? तर आता तिची सासू म्हणते आहे की हे कसं काय शक्य आहे? हे कोणाचं तरी पाप आहे आणि ती आमच्या माथी मारत आहे. पण ते आमचं नाही. तसेच त्यांनी आम्हाला फोन केला. सांगितले की पोरीला बरं नाही, तिला घेऊन जा तुम्ही. पोरीची तब्येत बरी नाही म्हणून तिचे वडील तिला कालच घेऊन आले आणि आता तिचा नवरा हात करतो आणि सासूबाई पण म्हणतात, तुमचं पाप आहे ते तुम्हीच निस्तरा. काय करू आता सांगा ना ताई? मी आता तिच्या विचारांनी सुन्न झाले होते. मी तिला काय समजवायचं हे मला सुचत नव्हतं. शेवटी इकडचे तिकडचे काहीतरी बोलून पण तिचे कामावरून तनू घरी निघून गेली. माझ्या मनात मात्र तोच विषय चालू होता. त्या निष्पाप असलेल्या पोरीवर लागलेलं पाप मला धुवून काढायचे. शशांक बरोबर या विषयावर थोडंसं बोलले. तो तिला म्हणाला, सोड ग मधू, तू कशाला याचा विचार करतेस? त्यांचं ते बघतील ना. त्यांचे विचार करण्याची पातळी तेवढी. काही प्रिकॉशन वगैरे, सायन्स काय असते, कशाशी काय खातात हे त्यांना माहीत नाही. तू काय करणार आहेस? परंतु मी काही शांत बसणार नव्हते. तसेच दुसऱ्या दिवशी मी तनूला सांगितले, तुझ्या पोरीला घेऊन ये, मला तिच्याशी बोलायचं आहे. तनू तिच्या स्वभावानुसार तिची सगळी कामे होऊन कोणती ती तिच्या लेकीला घेऊन आली. ती अगदी निस्तब्ध झाली होती. अगं मधू, तिचं खेळण्या बागडण्याचं वय होतं, पण ती अगदीच कोमेजून गेली आहे. मी तिला माझ्याजवळ बसवले आणि अगदी मायेने विचारले, तुला काय खायचं आहे? नको ताई, मला काही नको. पण मी आग्रह केला तेव्हा तेव्हा ती तयार झाली. गरमागरम असा उपमा हवा म्हणाली. छान उपमा केला आहे. तनू तिच्या ती कामाला लागली. तनू माझ्याकडे मोनिकाला सुपूर्द करून ती दुसरीकडे शेतकरी कामाला गेली. तनू आसपास नाही याचा मी कानोसा घेत मी तिला बोलत करण्याचा प्रयत्न केला. मोनिका खूपच घाबरत होती. मी तिला विश्वासात घेत म्हणाले की तू काहीच बोलली नाही तर काहीही होणार नाही. काय झालं आहे ते मला खरं खरंच सांग. तुझ्या पोटातले बाळ आणि तुझं आयुष्य या 2 जीवांचा प्रश्न आहे. जर तू आमच्याशी बोललीस तर त्या परिस्थितीतून काहीतरी मार्ग निघेल. तिला कुठेतरी थोडासा धीर मिळाला होता आणि आता मोनिका बोलू लागली. मोनिकाने अगोदर पोटभर रडून घेतलं. मी सुद्धा तिला मनमोकळेपणाने रडू दिलं. नंतर ते थोड्या वेळाने बोलायला सुरुवात केली. ताई, लग्नाच्या आधीच मला 10-12 दिवस पाळी आधीच आली होती. पुढे सगळे त्यांच्या मर्जीने चालले होते. तो कसाई नवरा घरामध्ये कोणी नसले की तो मला नुसता ओरबाडतो. सासूबाई म्हणायच्या, गुपचूप सोसायचे. बाईचा जन्म तर त्यासाठीच असतो. नवरा देव म्हटले की द्यायचे. किती वेळा काय असे बोल विचारायचे नाही असे बोलते आणि फिदी निर्लज्जपणे हसत असते. ताई, मला खूप किळस येते या सगळ्यांची.
आईला नका सांगू हे सगळं. ती तिच्या जीवाला खूप लावून घेईल. ती माझी खूप काळजी करेल आणि माझ्या आईबाबांनी खूप काही सोसले आहे. परंतु आता या सगळ्यात मी काहीच करू शकत नाही. आता या नवऱ्याला गाडी हवी आहे माझ्या वडिलांकडून. आत्ता ते कोठून देणार आहेत? आजवर खूप दिले आहे मला आंदण म्हणून. आणि तुम्हाला तर माहीतच आहे ताई, ऐपतीपेक्षा खूप काही केले आहे माझ्या आईवडिलांनी. ते कुठेच कमी पडले नाहीत. आता मला हे दिवस राहिले आहेत. तर ताई, हा नवरा म्हणतो, तू लग्न आधीच कुठेतरी शेण खाल्ले असतील. लगेच कोणाला दिवस राहतात का? हे असं थोडीच होत असतं. आता तू माझ्या माहेरी खप असं म्हणून सांगतोय. गाडी घेऊन ये, नाहीतर तुझं पाप आमच्या माथी मारू नकोस. या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. वर मला धमकी देऊन म्हणाला, नीट लक्ष देऊन ऐक. हे तुझ्या बापाला सांग, मला गाडी हवी आहे कामावर जायला. ताई, आता मी काय बोलणार आहे? अजून काय हवे आहे यांना माझ्या आईवडिलांकडून? सतत काहीतरी मागणी असतेच. त्यामुळे मी आईला फोन करत नाही आणि हे लोक असेच काहीतरी मागणी करतात. हे असले व गलिच्छ आरोप माझ्यावर करतात. काय करू मी? आणि ताई, माझ्या पोटातील अंकुर त्याचाच आहे, पण तो मान्य करत नाही. तू चक्क मला धमकावत आहे. आता मला त्याच्याबद्दल आवाज उठवायचा आहे. मला फक्त मदत हवी आहे. ती फक्त हिंमत देणाऱ्या मनांची, उभारी देणाऱ्या मनांची. आढळून वार करण्यापेक्षा एकमेकांना समोरून वार मला आज करायचा आहे. परंतु ताई, माझे आई बाबा खूप घाबरतात. म्हणत असतात की आपल्या नातेवाईकांमध्ये इज्जत जाईल. कसली आली हो इज्जत? कोण आहेत नातेवाईक? ते फक्त त्यांचा हक्क दाखवायला येतात. संकटाच्या वेळी मात्र कड्या कुलूप लावून लोकांचा तमाशा बघत असतात. परंतु ताई, आता मात्र मी आवाज उठवणार. तो पण स्वतःच्या हिमतीवर. पोटातील गर्भ आणि माझ्या बाळाला मी वाढवणारच आणि त्याला जन्म देणार. समाजात मानाने त्याला नाव देणार. आणि स्पष्ट सांगते, माझा हुंडाबळी होणार नाही आणि मी तो होऊ पण देणार नाही. आता मला फक्त आशीर्वाद आणि हिंमत हवी आहे माझ्या बाळासाठी. मला एवढी मदत कराल ना ताई? म्हणून आज तुम्ही आईकडे निरोप पाठवल्याबरोबर आले आणि सगळं काही तुम्हाला स्पष्ट सांगितले. तनू तिच्या कामावरून परत आली. दाराच्या पाठीमागे उभी राहून माझ्यातील आणि मोनिकामधील काय बोलणं चाललं आहे ते ऐकत उभी होती. आता आपली मुलगी एवढी मोठी झाली आहे की सगळं दुःख एकटीच सहन करत आहे. पण आल्यापासून मला एका शब्दाने सुद्धा बोलली नाही. आता आपल्या मुलीचं सुख कशात आहे ते फक्त बघायचं आहे. समाज गेला उडत. तशीच ती लगबगीने आतमध्ये गेली व मोनिकाला घट्ट मिठी मारली. बाळा, नको काळजी करू. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. आता फक्त तू पुढचं पाऊल उचल. तू आता कोणालाच भिवू नकोस. आजपर्यंत तू आमच्या प्रेमापोटी स्वतःच्या जीवाची खूप फरफट करून घेतली आहेस. तुझं वय केवढं आहे आणि तू आभाळा एवढं सोसलं आहेस. आता मी थांबवते या 2 जीवांची फरफट. असं म्हणत तनूने मोनिकाला जवळ घेतलं आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मी मात्र आज खूप खुश होते. एका कोवळ्या जीवाची फरफट होण्यापासून थांबवत आहेत आणि ती फरफट होण्यापासून थांबवण्यात मी यशस्वी झाले होते. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.